Hi students, in this lecture we are going to talk about Werner's coordination theory. This theory was proposed around 1898. एकदम जुनी theory 1898. म्हणजे ह्या ज्या काही टर्म्स आहेत, ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेट बॉन्ड्स किंवा कोव्हॅलंट बॉन्ड्स, अशा टर्म्स पण माहीत नव्हत्या. त्याच्या आधीची ही थेरी आहे 1898 मध्ये, की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन असे ऑर्बिटल्समध्ये असतात, ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, मग ओव्हरलॅप झाल्यानंतर बॉन्ड बनतो. हे सगळं 19th सेंचुरीमध्ये डिराईव्ह झालेलं आहे. हे सगळं मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये येतं. पण 1898 मध्ये वर्नरने काही पॉस्ट्युलेट्स प्रपोज केलेत की हाऊ दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर फॉर्म्ड अँड हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तर बघा इकडे म्हणलंच आहे बघ की इन ऑर्डर टू एक्सप्लेन द बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्सेस वर्नर हॅज प्रपोज्ड हिज कोऑर्डिनेशन थिअरी. त्याला आपण म्हणतो वर्नर्स थिअरी ऑफ सेकंडरी ऑर ऑक्झिलरी व्हॅलन्सीज. आपल्याला एका टाईपची व्हॅलन्सी माहीत होती आत्तापर्यंत, की म्हणजे आयनिक टाईपची व्हॅलन्सी, की जो चार्ज आहे तो बॅलन्स करायचा. एन वरती प्लस चार्ज आहे तर सीएल मायनसने तो चार्ज बॅलन्स करायचा. एमजी वरती प्लस 2 चार्ज आहे तर 2 सीएल मायनसने तो चार्ज बॅलन्स करायचा. इट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी व्हॅलन्सी. फक्त याच्यामध्ये आपण काय म्हणतोय वर्नर थिअरी ऑफ सेकंडरी व्हॅलन्सी, की वर्नरने अजून एक टर्म कॉइन केली की जशी प्रायमरी व्हॅलन्स आहे आपल्याकडे तशी सेकंडरी व्हॅलन्स पण असते. काय असते वगैरे ते बघूया आता हळूहळू पुढे. आपण स्टार्ट करूयात द मेन पॉस्ट्युलेट्स ऑफ थेरी, की या थेरीची पॉस्ट्युलेट्स काय आहेत इकडे. नाव द फर्स्ट पॉस्ट्युलेट इज इन अ कॉम्प्लेक्स सेंट्रल मेटल आयन एक्झिबिट 2 टाईप ऑफ व्हॅलन्सीज. की ज्यावेळेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनताना जो सेंट्रल मेटल आयन आहे इट एक्झिबिट 2 टाईप ऑफ व्हॅलन्सीज, प्रिन्सिपल व्हॅलन्स और प्रायमरी व्हॅलन्स, अँड द सेकंड वन इज सेकंडरी व्हॅलन्स और ऑक्झिलरी व्हॅलन्स. म्हणजे काय की सेंट्रल मेटल आयन आहे तो 2 टाईपच्या व्हॅलन्सीज शो करतो, प्रायमरी व्हॅलन्स आणि सेकंडरी व्हॅलन्स. आता प्रायमरी व्हॅलन्स म्हणजे काय, सेकंडरी व्हॅलन्स म्हणजे काय ते आपण नंतर बघूयात. सध्या तरी लक्षात ठेवाव्यात की प्रायमरी व्हॅलन्स आणि सेकंडरी व्हॅलन्स अशा 2 टाईपच्या व्हॅलन्स एक्झिबिट करतो सेंट्रल मेटल ॲटम और सेंट्रल मेटल आयन. देन द सेकंड पॉस्ट्युलेट इज प्रायमरी व्हॅलन्सीज आर आयनिक इन नेचर अँड आर सॅटिस्फाईड बाय ॲनायन्स. म्हणजे आता हे जे पण काही प्रायमरी व्हॅलन्स आहे बघ बाळा, प्रायमरी व्हॅलन्स आपण म्हणतो की सेंट्रल मेटल आयन एक्झिबिट 2 टाईप ऑफ व्हॅलन्स. म्हणजे इथे मी काय करतो, एक पेज ऍड करतो. आता हे बघ आपल्याकडे एखादा सेंट्रल मेटल आयन आहे, अशा टाईपचं एक एक्झाम्पल घेऊन निघतो बघ मी, की आपल्याकडे एक कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे अशा टाईपचा. एक कोऑर्डिनेट कंपाऊंड आपल्याकडे कुठले, कोबाल्ट NH36, कोबाल्ट NH36 Cl3. आता आपल्याला माहिती आहे ह्याला जर आपण टाकून दिला ॲक्वियस सोल्युशनमध्ये तर हा डिसोसिएट कसा होणार आहे. कोबाल्ट NH36 याच्यावरती चार्ज काय येणार, +3 आणि अजून काय असणार, थ्राईस Cl मायनस. आता NH3 वरती काही चार्ज नसतो माहिती आहे आपल्याला. NH3 इज अ न्यूट्रल लिगंड, 0 चार्ज. तर टोटल लिगंड्स वरती चार्ज आला 0. म्हणजे कोबाल्ट कशामध्ये सध्या, कोबाल्ट इज इन अ +3 ऑक्सिडेशन स्टेट. कोबाल्ट कशामध्ये, कोबाल्ट इज इन अ +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे आत्ता जो आपल्याकडे सेंट्रल मेटल आयन आहे इट इज कोबाल्ट CO+3. आता हे बघ आधी बघ कोबाल्ट आहे, कोबाल्टचा आपल्याकडे ॲटॉमिक नंबर किती आहे, 27. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आपल्याकडे 27. इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज सिमिलर टू आर्गॉन. देन 3d7 4s2, 3d7 4s2. आता ज्यावेळेस कोबाल्ट +3 मध्ये गेला, कोबाल्ट +3 मध्ये गेला, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बिकम्स आर्गॉन 3d6 4s0. काय झालं, याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन गेले आणि याच्यामधून 1 इलेक्ट्रॉन गेला, टोटल 3 इलेक्ट्रॉन गेले अँड दॅट फॉर्म्स CO+3 आयन. आणि मग आपल्याकडे काय फॉर्म झाले, CO+3 आयन फॉर्म झाला. आपल्याकडे फॉर्म झालं CO+3 आयन. आता हा जो CO+3 आयन आहे याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे बघ, 3d6. आपल्याला डी ऑर्बिटल तर माहितीच किंवा डी सबशेल म्हणूयात आपण, आणि 4s सबशेल. D6 1 2 3 4 5 आणि हे 6, 3d6. तर आपल्याकडे 3d आहे
4s. अजून पुढे काय असेल 4p. अजून आपल्याकडे पुढे असेल 4p एम्प्टी ऑर्बिटल. आणि अजून पुढे काय असेल आपल्याकडे 4d एम्प्टी ऑर्बिटल. दीज आर एम्प्टी ऑर्बिटल्स कोबाल्टचे. आता हे बघ, ही जी कोबाल्ट आहे आता सध्या आपल्याकडे कोबाल्ट +3 मध्ये +3, आणि याचा जो +3 चार्ज आहे तो न्यूट्रलाइज करायला आपल्याकडे कोण आहेत Cl- आयन, Cl- आयन, Cl- आयन. म्हणजे याच्यावरती जो +3 चार्ज आहे इट इज बॅलन्स बाय दिस निगेटिव्हली चार्ज आयन्स. हे जे एनायन्स आहेत ते सेंट्रल मेटल ॲटमवरचा काय बॅलन्स करतायत, चार्ज बॅलन्स करतायत. मग ही जी बॅलन्स आहे इट इज कॉल्ड ॲज आयनिक बॅलन्स. ह्याला आपण काय म्हणतोय आयनिक बॅलन्स, अँड इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी बॅलन्स. ह्यालाच आपण काय म्हणतोय प्रायमरी बॅलन्स, की मेटलवरचा जो चार्ज आहे तो हे एनायन्स बॅलन्स करतायत. आणि मग हा जो आयनिक बॅलन्स आहे की हे आयनिक चार्जेस आहेत हे बॅलन्स होत आहेत, इट इज नोन ॲज अ प्रायमरी बॅलन्स. तर हा जो आपल्याकडे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोबाल्टचा जो +3 चार्ज आहे ते Cl- बॅलन्स करतात, म्हणून इकडे त्या टाईपमध्ये लिहिलंय बघ. इथे बघ, प्रायमरी बॅलन्स आर आयनिक म्हणजे इलेक्ट्रोवॅलंट. NaCl, MgCl2 यांच्यामध्ये जे असतं CaCl2 यांच्यामध्ये जे असतं त्या टाईपची बॅलन्स. आयनिक बॅलन्स Na+Cl-, Ca+2, Cl-, आयनिक बॅलन्स. So primary balances are ionic in nature and are satisfied by anions. Primary balance जर ionic आहेत, central metal ion, see central metal ion is generally a d block element in most of the cases. आणि मग जर मेटल ॲटम आहे, मेटल एक्झिबिट पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. सेंट्रल मेटल ॲटम वरती चार्ज काय असणार आहे पॉझिटिव्ह. अँड नाव इन ऑर्डर टू बॅलन्स दिस पॉझिटिव्ह चार्ज देर मस्ट बी anion. आपल्याकडे कोण पाहिजे anion, म्हणून इकडे ते म्हणलंय बघ की the primary balance of central metal ion, that means its positive charge, the primary balance of central metal ion is balanced by anion. Primary balance, which is known as ionic balance, it is satisfied by anion. It corresponds to oxidation number of the central metal ion in a respective complex ion. आता ही टर्म वर्नरला नव्हती माहिती ऑक्सिडेशन स्टेट. हे आता आपण मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये सांगतोय की प्रायमरी बॅलन्स म्हणजे काय. प्रायमरी बॅलन्स इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. प्रायमरी बॅलन्स म्हणजेच कोण आहे, इट्स ऑक्सिडेशन स्टेट. तर ती जी आपल्याकडे प्रायमरी बॅलन्स आहे, प्रायमरी बॅलन्स त्यालाच आपण काय म्हणतोय आयनिक बॅलन्स. त्याला आपण म्हणतोय आयनिक बॅलन्स. आयनिक बॅलन्स म्हणजेच काय इलेक्ट्रोवॅलंट, इलेक्ट्रोबॅलन्सी म्हणजे चार्ज बॅलन्स करायचा, इलेक्ट्रोबॅलन्सी. आणि हे कोण बॅलन्स करत आहे एनायन्स. एनायन्स एनायन सॅटिस्फाईज प्रायमरी बॅलन्स. एनायन सॅटिस्फाय प्रायमरी बॅलन्स. प्रायमरी बॅलन्स कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जी प्रायमरी बॅलन्स आहे इट इज सॅटिस्फाईड बाय एनायन. आणि ही जी प्रायमरी बॅलन्स आहे इट इज ऑल्सो नोन ॲज ऑक्सिडेशन स्टेट. इट इज ऑल्सो नोन ॲज ऑक्सिडेशन स्टेट. ह्यालाच आपण काय म्हणतोय ऑक्सिडेशन स्टेट. आता आपण जर आयनिक बॉन्ड म्हणलं तर आयनिक बॉन्ड इज अ नॉन डायरेक्शनल. सी एखाद्या आयन वरती चार्ज आला, हा जो कोबाल्ट आहे याच्या +3 वरती +3 चार्ज आला की Cl इकडून येऊ शकतो, इकडून येऊ शकतो, इकडे असू शकतो, इकडे असू शकतो, कुठे असू शकतो. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय असतं ॲटमिक ऑर्बिटल्स असतात. दोज ऑर्बिटल्स ओव्हरलॅप्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन टू गिव्ह पर्टिक्युलर शेप. पण आयनिकमध्ये तसं नसतं. आयनिक बॉन्ड्स आर नॉन डायरेक्शनल. म्हणून ही जी प्रायमरी बॅलन्स आहे त्याला मी म्हणतो प्रायमरी बॅलन्स इज अ नॉन डायरेक्शनल. प्रायमरी बॅलन्स इज नॉन डायरेक्शनल. प्रायमरी बॅलन्स इज नॉन डायरेक्शनल. आणि आपल्याला माहिती आहे आयनिक आहे तर हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होणार आहे. ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होतं म्हणजे प्रायमरी बॅलन्स इज अ आयनायझेबल बॅलन्स. म्हणून प्रायमरी बॅलन्सलाच काय म्हणतात आयनायझेबल बॅलन्स. आयनायझेबल बॅलन्स की हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होऊ शकतं. इथे डिसोसिएट झालं बघ की हे जे Cl आहेत प्रायमरी बॅलन्स सॅटिस्फाय करत होते ते काय झाले डिसोसिएट झाले. दरवेळेसच डिसोसिएट होईल असं गरजेचं नाही, पण ह्या केसमध्ये काय झालं प्रायमरी बॅलन्स आहे ते झाले डिसोसिएट थ्राइस Cl- आयन्स ॲक्वियस सोल्युशनमध्ये. सो प्रायमरी बॅलन्स इज ऑल्सो नोन ॲज आयनायझेबल बॅलन्स. आणि ते आयनाइज होतात म्हणून इट इज नोन ॲज नॉन रिजिड बॅलन्स. नॉन रिजिड बॅलन्स.
नॉन रिजिड व्हॅलन्स. नॉन रिजिड म्हणजे काय? आयनाइज होणारी नॉन रिजिड व्हॅलन्स. त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट, प्रायमरी व्हॅलन्स, आयनिक व्हॅलन्स, इलेक्ट्रो व्हॅलन्स, काही म्हणा तुम्ही. आयनिक व्हॅलन्स इज अ नॉन डायरेक्शनल नॉन रिजिड. नॉन रिजिड म्हणजे ॲक्वेस सोल्युशनमध्ये डिसोसिएट होणार आहे. दॅट्स इट. आता पुढे काय म्हणलंय बघ, सेकंडरी व्हॅलन्स. आता कोऑर्डिनेशन बॉन्ड्स बद्दल म्हणतोय आपण की हा जो CO+3 आयन आहे, हा CO+3 आयन अजून काय फॉर्म करणार आहे, ह्या NH3 बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड्स बनवणार आहे. त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत बघ. आता कसं हेच एम्प्टी ऑर्बिटल्स यूज होत आहेत असं काही गरजेचं नाही. याच्यामध्ये अजून भरपूर प्रकार असतो की ह्या दोन इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं वगैरे, मग ही दोन ऑर्बिटल्स एम्प्टी होतात, मग पुढे होणार D2sp3 हायब्रिडायझेशन, बॅलन्स बॉन्ड थिअरी, आणि मग त्याच्यामध्ये जे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये हा NH3 लोन पेअर शेअर करणार. तो सगळा खेळ वेगळा. आत्ता फक्त काय लक्षात ठेव की हा जो कोबाल्ट+3 आपल्याकडे आलेला कोबाल्ट+3, याच्याकडे काय आहेत लक्षात ठेव, एम्प्टी ऑर्बिटल. कोबाल्ट+3 कडे एम्प्टी ऑर्बिटल आहेत. तर त्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये हे NH3 काय करतायत, त्याच्या लोन पेअर शेअर करतायत. म्हणजे आपल्याकडे काय सध्या आपण म्हणूयात की हा कोबाल्ट+3 आणि याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे. तर एम्प्टी ऑर्बिटलमध्ये हे जे आता NH3 आहेत, हे NH3 म्हणजे कोण आहेत, लिगंड्स आहेत, डोनर ॲटम्स. दीज आर लिगंड्स. हे लिगंड्स आहेत आणि प्रत्येक नायट्रोजनकडे लोन पेअर आहे. तर प्रत्येक नायट्रोजनची जी लोन पेअर आहे ती कोबाल्टच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये काय होणार आहे, शेअर. आता हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. हा NH3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये लोन पेअर शेअर करणार, हा NH3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये लोन पेअर शेअर करणार, हा NH3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये, हा NH3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये, हा NH3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये लोन पेअर शेअर करणार. आणि लोन पेअर शेअर झाली, लोन पेअर. आता आपण कोणाबद्दल बोलतोय, वी आर टॉकिंग अबाउट सेकंडरी बॅलन्स. सेकंडरी बॅलन्स म्हणजे ह्यांनी कोऑर्डिनेट बॉन्ड्स किती बनवले. सेकंडरी बॅलन्स इज नथिंग बट कोऑर्डिनेशन नंबर. इट इज also known as coordination number. It is also known as coordination number. It is equal to number of coordinate bonds formed. It is equal to number of coordinate bonds formed. म्हणजे ही जी काही सेकंडरी व्हॅलन्स आहे, इकडे लिहिलंय बघ, सेकंडरी व्हॅलन्सेस आर नॉन आयनिक. ह्या नॉन आयनिक आहेत. म्हणजेच हा कसल्यात म्हणलं, नॉन आयनिक मीन्स कोव्हॅलंट. हे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत का, तर कोबाल्ट+3 आहे त्याचं एम्प्टी ऑर्बिटल आणि आमच्याकडे जो NH3 आहे त्याचं फुल्ली फिल्ड ऑर्बिटल. यांच्यामध्ये काय झाला, ओव्हरलॅप. कोबाल्ट+3चा ऑर्बिटल एम्प्टी ऑर्बिटल आणि आमच्याकडे NH3 त्याचं ऑर्बिटल आणि NH3चे 2 इलेक्ट्रॉन. ओव्हरलॅपिंग झालं. ओव्हरलॅपिंगमुळे काय फॉर्म झालं, कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणून आपण म्हणतो दीज आर नॉन आयनिक. सेकंडरी व्हॅलन्स इज नॉन आयनिक. दॅट इज it is covalent in nature. It is covalent in nature. Secondary valence is covalent in nature. म्हणजे हा जो कोबाल्ट+3 आहे त्याची आयनिक व्हॅलन्स सॅटिस्फाय करतोय, त्याच्यावरचा चार्ज सॅटिस्फाय करतोय. आणि हा कोबाल्टकडे काय आहेत, एम्प्टी ऑर्बिटल. तर तो त्याची कोव्हॅलन्सी पण सॅटिस्फाय करतोय. म्हणजे जो सेंट्रल मेटल आयन आहे, सेंट्रल मेटल आयनकडे 2 वॅकन्सीज आहेत, आयनिक वॅकन्सीज आणि अजून काय आहेत, कोव्हॅलंट वॅकन्सीज. आयनिक व्हॅलन्सीज आहेत त्यांना आपण म्हणतोय प्रायमरी व्हॅलन्स आणि कोव्हॅलंट वॅकन्सीज आहेत त्यांना आपण म्हणतोय सेकंडरी व्हॅलन्स. म्हणजे जो चार्ज बॅलन्स होतोय निगेटिव्हली चार्ज आयननी, आयनिक व्हॅलन्स. आणि हे जे एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये NH3 काय शेअर करतोय, स्वतःच्या लोन पेअर्स. त्याच्यामध्ये NH3 काय शेअर करतोय, स्वतःच्या लोन पेअर्स. इट इज अ सेकंडरी बॅलन्स, कोव्हॅलन्स. म्हणून इथे म्हणलंय
इट इज कोव्हॅलंट इन नेचर अँड सॅटिस्फाईड बाय लिगंड्स. आता लिगंड्स कसले असतात? लिगंड्स मे बी पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज ऑर न्यूट्रल. ज्यांच्याकडे काय लोन पेअर ते काय ऍक्ट होऊ शकतात लिगंड्स म्हणून. तसं प्रायमरी बॅलन्समध्ये नव्हतं. प्रायमरी बॅलन्समध्ये काय बॅलन्स करायचा होता? चार्ज. तर प्रायमरी बॅलन्स इज सॅटिस्फाईड बाय अनायन्स ओनली. प्रायमरी बॅलन्स फक्त अनायन्सच सॅटिस्फाय करू शकतात, पण जी सेकंडरी बॅलन्स आहे ते न्यूट्रल ॲटम पण सॅटिस्फाय करू शकतात. का? तर याच्याकडे काय लोन पेअर. तर लोन पेअर शेअर करणार कोबाल्ट प्लस 3च्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये सेकंडरी बॅलन्स सॅटिस्फाय करणार. म्हणून आम्ही काय म्हणतोय? सेकंडरी बॅलन्स इज सॅटिस्फाईड बाय इट can be satisfied by negative ions, comma neutral molecules किंवा अजून काय असू शकतं? पॉझिटिव्ह आयन्स विथ लोन पेअर. ज्यांच्याकडे लोन पेअर आहे ते शेअर करू शकतात त्यांची लोन पेअर एम्प्टी ऑर्बिटलमध्ये सेंट्रल मेटल आयनच्या आणि त्याची कोव्हॅलन्स म्हणजे सेकंडरी बॅलन्स सॅटिस्फाय करू शकतात. तर पॉस्ट्युलेटमध्ये आपण काय म्हणलंय? एव्हरी सेंट्रल मेटल आयन एक्झिबिट 2 टाइप ऑफ व्हॅलन्स, प्रायमरी बॅलन्स अँड सेकंडरी बॅलन्स. अँड सेंट्रल मेटल आयन हॅज टेंडन्सी टू सॅटिस्फाय बोथ प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स. सेंट्रल मेटल आयन आहे त्याची टेंडन्सी आहे की काय करायचं? प्रायमरी बॅलन्स पण सॅटिस्फाय करायची आणि सेकंडरी बॅलन्स पण सॅटिस्फाय करायची. मग प्रायमरी बॅलन्स आहे त्याचं आपण सगळं सांगितलं की प्रायमरी बॅलन्स काय असते. प्रायमरी बॅलन्स इज आयनिक इन नेचर. इट इज नॉन रिजिड, म्हणजे ही काय होऊ शकते? आयनाइज होऊ शकते, नॉन रिजिड. आणि आयनिक बॉन्ड्स आहेत नॉन डायरेक्शनल असतात म्हणून देज आर नॉन डायरेक्शनल. पण हे जे बॉन्ड्स आहेत कोऑर्डिनेट बॉन्ड्स, कोव्हॅलंट बॉन्ड्स, आपल्याला माहिती आहे दीज आर फॉर्म वेन ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप. आणि ॲटॉमिक ऑर्बिटल जर ओव्हरलॅप होत असतील तर ओव्हरलॅप टेक्स प्लेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणून सेकंडरी बॅलन्स आहे इट इज डायरेक्शनल इन नेचर. इट इज डायरेक्शनल इन नेचर. तुमच्याकडे जे सेकंडरी बॅलन्स आहे इट इज डायरेक्शनल इन नेचर. आणि आता ॲक्वियस सोल्युशनमध्ये हे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत हे तुटणार नाहीयेत. हे तर आपल्याला दिसतंय की ॲक्वियस सोल्युशनमध्ये हे नाही तुटलं आतलं, हे बाहेरचं तुटलं. काउंटर आयन्स तुटले की जे आयनिक बॅलन्स सॅटिस्फाय करत होते, पण जे कोव्हॅलन्स सॅटिस्फाय करत होते ते डिसोसिएट नाही झाले. तर आपण म्हणतो नॉन आयनायझेबल स्पियर. दीज आर नॉन आयनायझेबल. दीज आर नॉन आयनायझेबल. आणि नॉन आयनायझेबल म्हणूनच आम्ही काय म्हणतो? रिजिड. की जे डिसोसिएट होत नाहीत. नॉन आयनायझेबल इन नेचर, दीज आर रिजिड इन नेचर. इथे आपण म्हणलंय नॉन रिजिड. प्रायमरी बॅलन्सीमध्ये काय म्हणलंय बघ? नॉन रिजिड. इथे काय म्हणलंय? रिजिड. प्रायमरी बॅलन्स मे बी आयनायझेबल, इथे काय म्हणलंय? नॉन आयनायझेबल. बस मग इकडे आम्ही तेच म्हणतोय की सेकंडरी बॅलन्स आर नॉन आयनिक. सेकंडरी बॅलन्स आर नॉन आयनिक बिकॉज सेकंडरी बॅलन्स आर कोव्हॅलंट in nature and are satisfied by ligands. It corresponds to the coordination number of the central metal ion 6. Secondary valence is 6. Coordination number इथे म्हणलंच आहे की this secondary valence is also known as coordination number. आता मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये वर्नरला काही माहित नव्हते हे नंबर, कोऑर्डिनेशन नंबर वगैरे. ओके, तिथं तेच लिस्ट केलंय. वरती जे आपण काही लिस्टिंग केलंय इकडे त्याच्यामधल्या काही ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या इथे लिस्ट केल्यात बघ. की प्रायमरी बॅलन्स इज आयनिक इन नेचर, सॅटिस्फाईड बाय अनायन्स, करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल आयन. तेच लिहिलं आपण इकडे. आयनिक बॅलन्स, इलेक्ट्रो बॅलन्स, anion satisfy these valence oxidation state. Then secondary valence is non-ionic, satisfied by ligands, corresponds to coordination number. तिकडे लिहिलंच आहे आपण. It corresponds to coordination number and it is satisfied by negative ions, positive ions or neutral molecules with lone pair. Lone pair पाहिजे ना फक्त त्यांच्याकडे. ओके, आता इकडे बघ काय म्हणलंय. Central metal ion tends to satisfy both of its two valencies. Central metal ion tends to satisfy both of its two valencies. म्हणजे सेंट्रल मेटल आयन हॅज इट्स टेंडन्सी
सेंट्रल मेटल आयन हॅज इट्स ओन टेंडन्सी टू सॅटिस्फाय बोथ प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स. इथे हा जो कोबाल्ट आहे त्यांनी काय केलं ह्या कंपाऊंडमध्ये, त्याची प्रायमरी बॅलन्स पण सॅटिस्फाय केली +3 -3, आणि त्याची जी सेकंडरी बॅलन्स होती कोवॅलन्स 6 की 6 बॉन्ड बनवायचे, ते 6 बॉन्ड पण बनवले त्यांनी इकडे NH3 बरोबर. दॅट मीन्स सेंट्रल मेटल आयन टेंड्स टू सॅटिस्फाय both valencies. For doing so, sometimes the anions attached to the primary valencies play double role and satisfy both primary and secondary valencies simultaneously. In such a case, they lose their ionizable nature. कधी कधी काय होतं की anion दोन्ही टाईपच्या व्हॅलेन्सीज सॅटिस्फाय करू शकतो. म्हणजे बघ इकडे दाखवतो, पेज ऍड होत नाहीये. ठीक आहे, हे बघ सपोज आपल्याकडे काय कोबाल्ट आहे +3 मध्ये, आणि आता आपल्याकडे NH3 5 अवेलेबल आहेत. NH3 किती आहेत, फक्त 5च आहे. इकडे एक बॉन्ड बनला 1, इकडे एक बॉन्ड बनला 2, NH3 ने इकडे एक बॉन्ड बनवला 3, NH3 ने इकडे एक बॉन्ड बनवला 4, आणि NH3 ने इकडे एक बॉन्ड बनवला 5. तो कोबाल्ट आहे, कोबाल्टच्या 5 सेकंडरी व्हॅलन्स आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या 5, पण याची कोव्हॅलन्स आहे 6. याची कोव्हॅलन्स काय 6, याला अजून एक बॉन्ड बनवायचा आहे. तर आपल्याकडे कोण आहे Cl-, आपल्याकडे कोण आहे Cl-. तर हा Cl- पण ह्याला काय शेअर करतोय, याची लोन पेअर. Cl- ने याला लोन पेअर शेअर केली की Cl ने याची काय बॅलन्स सॅटिस्फाय केली, सेकंडरी बॅलन्स Cl नी. पण Cl वरती जो हा मायनस चार्ज आहे तो कोबाल्टचा +3 चार्ज पण काय करतोय, न्यूट्रलाइज. आता राहिलेला जो चार्ज आहे कोबाल्ट वरती +2, आता कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आला +2, का तर Cl वरती -1, Cl वरती -1, कोबाल्ट वरती +3, +3 -1, कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आला +2, आणि हा +2 चार्ज बॅलन्स करायला कॉम्प्लेक्सच्या बाहेर कोण असतील, ट्वाइस Cl. म्हणजे काय, आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय झालं बघ, ह्या कोबाल्ट आहे त्याने त्याची सेकंडरी बॅलन्स सॅटिस्फाय केली 6, 1 2 3 4 5 6, 6 बॉन्ड बनवले, आणि त्याची जी कोव्हॅलन्स होती +3 आयनिक व्हॅलन्स +3 प्रायमरी व्हॅलन्स, की कोबाल्ट आहे त्याच्यावरती चार्ज होता +3, आणि हा +3 चार्ज न्यूट्रलाइज करायला काय पाहिजे होते, Cl-, 3. तर 3 Cl- आहेत, पण एक जो Cl- आहे त्याने अजून काय सॅटिस्फाय केली, सेकंडरी बॅलन्स. त्यांनी काय फॉर्म केला इकडे, कोऑर्डिनेट बॉन्ड. तर तेच इथं लिहिलंय. समटाइम्स द anion attached to the primary valencies play double role and satisfies both primary and secondary valence. तो हा जो Cl- आहे आत्ता काय सॅटिस्फाय करतोय, प्रायमरी बॅलन्स चार्ज पण बॅलन्स करतोय, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड करून काय करतोय, तो सेकंडरी बॅलन्स पण सॅटिस्फाय करतोय. तर हा जो Cl- आहे इट इज सॅटिस्फाईंग बोथ प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स. हा प्रायमरी बॅलन्स पण सॅटिस्फाय करतोय आणि सेकंडरी बॅलन्स पण. तर तेच फक्त इथे लिहिलंय, सेकंडरी बॅलन्स इज सायमल्टेनियसली, की प्रायमरी बॅलन्स आणि सेकंडरी बॅलन्स सायमल्टेनियसली काय करतो, सॅटिस्फाय. आणि आता काय, इन सच केसेस दे लूज देअर आयनायझेबल नेचर. आता आयनाइज होताना काय आयनाइज होणार आहे, फक्त हे ट्वाइस Cl, हा आयनाइज झाला ते ट्वाइस Cl आयनाइज होणार, स्क्वेअर ब्रॅकेट मधलं आहे तसंच राहणार, ते नाही आयनाइज होणार. म्हणजे हा Cl आहे त्याने त्याचं आयनायझेबल नेचर काय केलं, लूज केलं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. इथं जो कोव्हॅलंट बॉन्ड बनला कोऑर्डिनेट बॉन्ड, इट लुजेस इट्स आयनायझेबल नेचर. तर ते फक्त इथं लिहिलंय बघ, इन सच अ केस दे लूज देअर आयनायझेबल नेचर when anion satisfies both primary and secondary valence. In such case they lose their ionizable nature. पुढे आता, secondary valencies remains directed in some specified direction in a space and provide definite geometry to the complex ion. म्हणून तर आम्ही काय म्हणलंय बाळा, secondary valencies are directional in nature. secondary valence is a covalent bond, आणि सेकंडरी व्हॅलन्स जर कोव्हॅलंट बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड्स असतील, कोव्हॅलंट बॉन्ड्स आर डायरेक्शनल इन नेचर. म्हणून आम्ही म्हणतोय सेकंडरी व्हॅलन्सीज डिसाइड्स जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स आयन. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे काय, कोऑर्डिनेशन नंबर, अँड दॅट कोऑर्डिनेशन नंबर डिसाइड्स जॉमेट्री. की कोऑर्डिनेशन नंबर जर आला 4
Geometry may be tetrahedral or square planar. Tetrahedral or square planar. Coordination number जर आला आपल्याकडे 5, geometry is trigonal, bipyramidal, hybridization सारखं. Coordination number जर आला 6, geometry is octahedral. Coordination number जर आला 6 तर geometry काय असणार आहे? Octahedral. Coordination number means secondary balance. तर सेकंडरी बॅलन्स वरती डिपेंडंट आहे की शेप काय येणार. पुढे आता काय बघ, वर्नर काय म्हणतो की सेंट्रल मेटल ॲटम आहे. सेंट्रल मेटल ॲटम, आता वर्नरचं स्वतःचं रिप्रेझेंटेशन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड युझिंग वर्नर्स थेरी. तो वर्नर काय म्हणतो, प्रायमरी balance attached to central metal ion is represented as a dotted line. की जे ॲटम्स प्रायमरी बॅलन्स सॅटिस्फाय करतायत. आता हे काढतो इथलं, जे ॲटम्स प्रायमरी बॅलन्स सॅटिस्फाय करतात. The atoms those are satisfying primary balance are attached to central metal ion using dotted line, whereas atom which satisfies secondary balance is attached using solid line. Solid म्हणजे जी तुटणार नाही ती, आणि डॉटेड म्हणजे जी डिसोसिएट होऊ शकते. डॉटेड म्हणजे काय, आयनायझेबल. आणि हे म्हणजे काय, नॉन आयनायझेबल. मग सेकंडरी बॅलन्स आहे, तुटत नाही म्हणून आपण सॉलिड लाईन दाखवतो, आणि प्रायमरी बॅलन्स आहे, तुटू शकते म्हणून आपण काय दाखवतो, डॉटेड लाईन. तर वर्नरच्या रिप्रेझेंटेशनमध्ये इकडे बघ रिप्रेझेंटेशन केलंय. आत्ताचा जो कंपाऊंड होता आपल्याकडे CONH3 आपल्याला काय कळलं, ह्या कंपाऊंडमध्ये कोबाल्टवरती जो +3 चार्ज होता, इट इज सॅटिस्फाईड बाय 3Cl- आयन्स सेपरेटली. मग हे जे Cl आहेत काय सॅटिस्फाय करतात, प्रायमरी बॅलन्स. मग कोबाल्टला मी प्रायमरी बॅलन्स अटॅच केली आहे बघ डॉटेड लाईन्सनी. कोबाल्टला जी प्रायमरी बॅलन्स ही डॉटेड लाईनने आम्ही काय केली, अटॅच केली इकडे. आणि सेकंडरी बॅलन्स NH3 ने कोबाल्ट बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड बनवले, तर सेकंडरी बॅलन्स कशी अटॅच केली आहे बघ, सॉलिड लाईन्स. हे काय, सॉलिड लाईन्स. ह्या सॉलिड लाईन्स आहेत. मग हा जो रिजन आहे आतमधला, ह्याला मी म्हणतोय इनर स्पियर. ह्याला आपण काय म्हणतोय, इनर स्पियर. इनर स्पियर म्हणजे काय, नॉन आयनायझेबल. इनर स्पियर नॉन आयनायझेबल. आणि हे जे दिसतं ह्याला मी म्हणतोय आउटर स्पियर. आउटर स्पियर म्हणजे काय, आयनायझेबल. मग अशा टाईपमध्ये आपण रिप्रेझेंट करतो वर्नर्स कंपाऊंडचं, की हा जो कंपाऊंड आहे CONH3 इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज दिस वन, की जे सॉलिड लाईनने अटॅच आहेत. These are satisfying secondary balance. Secondary balance is 6. आणि डॉटेड लाईनने जे अटॅच आहेत तो सॅटिस्फाईज प्रायमरी बॅलन्स. ते काय सॅटिस्फाय करतात, प्रायमरी बॅलन्स. मग मगाशी आपण बघितलं की काही ॲटम्स आहेत एनायन्स, दे सॅटिस्फाईज बोथ प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स. प्रायमरी आणि सेकंडरी बॅलन्स दोन्ही सॅटिस्फाय करत असेल तर आपण दोन्ही लाईन्स ड्रॉ करतो, सॉलिड आणि डॉटेड कॉम्बिनेशनमध्ये. ओके इकडे मग आजचा कंपाऊंड बघ, हा की ज्याच्यामध्ये कोबाल्ट आहे त्याची सेकंडरी बॅलन्स क्लोरीन सॅटिस्फाय करत होता 1, आणि हा कोबाल्टवरती जो +3 चार्ज होता तो पण बॅलन्स करत होता, इकडे -2 बाहेर. तर हे जे 2 क्लोरीन आहेत बाहेरच्या साईडची, ते हे 2 क्लोरीन हे फक्त काय सॅटिस्फाय करतात, प्रायमरी बॅलन्स, म्हणून डॉटेड लाईन्स. आणि आतमधला जो क्लोरीन आहे इट सॅटिस्फाय सेकंडरी बॅलन्स. हा कोऑर्डिनेट बॉन्ड पण बनवतो म्हणून सेकंडरी बॅलन्स, आणि हा चार्ज पण बॅलन्स करतोय, प्रायमरी बॅलन्स. मग असे जे एनायन्स आहेत दोज सॅटिस्फाईज बोथ प्रायमरी अँड सेकंडरी बॅलन्स आर अटॅच टू सेंट्रल मेटल आयन युझिंग सॉलिड प्लस डॉटेड लाईन. हे बघ, तर हे सगळं इकडे रूल्स लिहिलेत. If primary balances are represented by dotted lines, the secondary balances are represented by solid lines. मग अशा टाईपमध्ये. मग बस आता वर्नर आहे, वर्नरचे काही कंपाऊंड्स आहेत. वर्नरनी कुणाचे कंपाऊंड स्टडी केले,
कोबाल्ट +3 मध्ये NH3 आणि Cl- ह्यांचे कंपाऊंड स्टडी केले, डिफरंट कंपाऊंड्स. म्हणजे कोबाल्ट अशा टाईपचे कंपाऊंड स्टडी केले त्यांनी. कोबाल्ट NH3 अशा टाईपचे बघ, COCl3.6NH3, COCl3.5NH3, COCl3.4NH3 आणि COCl3.3NH3. दीज आर नोन ॲज वर्नर्स कंपाऊंड. ह्यांना आपण काय म्हणतो? वर्नर कंपाऊंड. आणि हे जे डिफरंट कंपाऊंड्स आहेत, COCl3.6NH3.5NH3.4NH3.3NH3, हे कंपाऊंड्स आहेत. when 1 mole of each compound is treated with AgNO3, ह्या प्रत्येक कंपाऊंडचा 1 मोल AgNO3 बरोबर जर आपण केला ट्रीट, तर AgNO3 बरोबर याच्यामध्ये मिळतात 3 मोल्स ऑफ AgCl, त्याचा प्रेसिपिटेट मिळतो. याच्यामध्ये मिळतात 2 मोल्स ऑफ AgCl, त्याचा प्रेसिपिटेट मिळतो. याच्यामध्ये 1 मोल ऑफ AgCl, त्याचा प्रेसिपिटेट मिळतो. आणि याच्यामध्ये प्रेसिपिटेट फॉर्मच होत नाही. AgClचा प्रेसिपिटेट फॉर्म झाला म्हणजे Cl बाहेर पाहिजेत, आयनाइज झाले पाहिजेत. त्याच्यावरून त्याने हे फॉर्म्युले हुडकून काढले. हे जे आपण फॉर्म्युले आता बघतोय, COCl3, हे CONH3 Cl3 बाहेर का लिहायचे? बाहेर का लिहायचे ते इथं लिहिलं बघ. This compound ionizes to give all 4 ions and therefore conduct current equivalent to 4 ions. हा जो कंपाऊंड आहे COCl3.6NH3, हा कंपाऊंड कोण आहे? COCl3.6NH3. ह्याचा जर आपण आयनिक कंडक्टन्स स्टडी केला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये, आयनिक कंडक्टन्स, इट शोज कंडक्टन्स करस्पॉन्ड्स टू 4 आयन्स. म्हणजे हा ॲक्वियस सोल्युशनमध्ये 4 आयन्समध्ये तुटतो. हा एक 4 आयन्समध्ये तुटतो. मग कुठले 4 आयन्स? हे बघ, हा एक आयन आणि 3 आयन. हा जो CONH3 हा तुटला कसा? स्क्वेअर ब्रॅकेट मधला एक आयन अक्का आणि हे बाहेरचे 3 Cl- आयन, आणि बाहेर 3 मोल ऑफ Cl- आयन्स आहेत. म्हणून काय होतंय बघ, इट गिव्स व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl इक्वॅलंट टू 3 क्लोराइड आयन्स विथ ॲक्वियस सोल्युशन ऑफ AgNO3. हे जे आहे याच्यामध्ये जर आपण ऍड केला AgNO3, तर आपल्याला इथे काय फॉर्म होतो? व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. आणि प्रेसिपिटेट मध्ये काय फॉर्म होतं? 3 मोल्स ऑफ AgCl. 3 मोल का फॉर्म झाले? तर AgNO3 मधले जे Ag+ होते ते कुणाबरोबर कंबाईन होतात? ह्या Cl- बरोबर. जे Cl- आयनाइज झाले त्याच्याबरोबर कंबाईन होतो Ag+, आणि मग काय फॉर्म होतं आपल्याकडे? AgClचा प्रेसिपिटेट. ह्या कंपाऊंडचा 1 मोल घेतला तर 3 मोल AgCl प्रेसिपिटेट होतो. म्हणून हा 1 मोल कंपाऊंड 3 मोल Cl- देतो. हा 1 मोल कंपाऊंड AgNO3 बरोबर ट्रीट केला की 3 मोल AgCl मिळतो. 1 मोल कंपाऊंड 3 मोल AgCl देतो. 3 मोल AgCl म्हणजे 3 क्लोराइड आयन्स बाहेर आहेत स्क्वेअर ब्रॅकेटच्या. तर इथे आपण ते रिप्रेझेंट करतो. फिनिश. की 3 Cl कोऑर्डिनेशन झोनच्या बाहेर आहेत. बस, मग हे इकडे आपण रिप्रेझेंट करतोय बघ अशा टाईपमध्ये की सेकंडरी व्हॅलन्सीज आर इनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. सेंट्रल मेटल आयन प्लस सेकंडरी व्हॅलन्स इज रिप्रेझेंटेड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आणि ॲटम्स दो सॅटिस्फाईज ओनली प्रायमरी व्हॅलन्स आर लिस्टेड आउटसाइड ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट. हे पण वर्नरनी सांगितलेलं. आपण म्हणतो वर्नर्स रिप्रेझेंटेशन. की कोऑर्डिनेशन कंपाऊंड, हा जो कंपाऊंड होता आपल्याकडे CO, आत्ता आपल्याकडे हा कंपाऊंड होता COCl3.6NH3. ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं? तर असं की सेंट्रल मेटल आयन प्लस सेकंडरी व्हॅलन्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि प्रायमरी व्हॅलन्स सॅटिस्फाय करणारे आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट. तर इथे जे आपण लिस्टिंग केलं हे सगळं, याच्यामध्येच मी काय म्हणेल की ह्या ज्या सेकंडरी व्हॅलन्स आहेत दोज आर लिस्टेड इनसाइड ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट. आणि हे जे फक्त प्रायमरी व्हॅलन्स, ओनली प्रायमरी व्हॅलन्स आउटसाइड
स्क्वेअर ब्रॅकेट. जे ॲटम फक्त काय करतात, फक्त प्रायमरी बॅलन्स सॅटिस्फाय करतात ते स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. एकाला जर प्रायमरी आणि सेकंडरी बॅलन्स दोन्ही सॅटिस्फाय करत असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. हे वर्नरचं रिप्रेझेंटेशन आहे बाळा. तर हा झाला पहिला कंपाऊंड. कोण होता, COCl3.6NH3. मग हा जर 1 मोल घेतला आम्ही आणि AgNO3 बरोबर रिॲक्शन केली, AgNO3, तर आमच्याकडे पुढे काय म्हणत होते, 3 मोल्स ऑफ AgCl. याच्यावरून आम्हाला कळलं की 3 AgCl मिळत आहेत, म्हणजे 3 Cl बाहेर आहेत, आयनाइज होत आहेत, म्हणून हे आयनायझेबल झोनमध्ये आहेत. आयनायझेबल झोन हा बाहेरचा बघ, आउटर स्पिअर आयनायझेबल. हा Cl तुटतोय, हा Cl तुटतोय, हा Cl तुटतोय, प्रायमरी बॅलन्स. मग आता अजून एक कंपाऊंड आहे आपल्याकडे, COCl3.5NH3. हा जर आम्ही 1 मोल कंपाऊंड घेतला, 1 मोल COCl3.5NH3 आणि याची जर रिॲक्शन केली आपण AgNO3 बरोबर, म्हणजे ट्रीट केला, तर आपल्याला काय मिळतं, 2 मोल्स ऑफ AgCl. 3 नाहीत मिळत, 2 मोल्सच मिळतात AgCl. म्हणजे फक्त 2 Cl काय आहेत, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. फक्त 2 Cl स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, म्हणून याचं रिप्रेझेंटेशन आपण असं करतो बघ. हा कोण आहे, दिस वन इज COCl3.5NH3. याच्यामध्ये काय झालं बघ, इन केस ऑफ COCl3.5NH3 ओनली 5 अमोनिया मॉलिक्युल्स आर अवेलेबल. Only 5 NH3 molecules are available to satisfy secondary balance. Hence, one of the 3 chloride ions satisfies primary balance is plays the double role and satisfies both primary and secondary balance. It is represented by combination of solid and dotted line. की कोबाल्ट आहे त्याला 5 NH3 जॉईन झाले, मगाशी आपण दाखवलं तसं. एक NH3, दुसरा NH3, तिसरा NH3, फोर्थ NH3 आणि फिफ्थ NH3. हे 5 NH3 दोज आर अटॅच्ड वाया ओनली सॉलिड लाईन. हे फक्त सेकंडरी बॅलन्स सॅटिस्फाय करतायत. आता कोबाल्ट आहे त्याची बॅलन्स आहे सेकंडरी 6 बॉन्ड बनवायचे, मग कोण बनवणार, अजून आपल्याकडे कोण आहे, Cl मायनस Cl मायनस Cl मायनस, की जे काय सॅटिस्फाय करतायत प्रायमरी बॅलन्स. त्यातला एक Cl याच्याबरोबर बॉन्ड बनवणार आणि काय सॅटिस्फाय करणार, सेकंडरी बॅलन्स. तर हा Cl आहे, त्यांनी सेकंडरी बॅलन्स सॅटिस्फाय केली. आणि म्हणून इकडे काय, सॉलिड लाईन आणि डॉटेड लाईन दोघांचं कॉम्बिनेशन. सॉलिड लाईन आणि डॉटेड लाईन दोघांचं काय, कॉम्बिनेशन.